नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटमध्ये परत पुन्हा जोरदार सेल ऑफ पडझड बघायला मिळाली. रिझन होती US मार्केटमध्ये काल शुक्रवारी जबरदस्त मंदी झाली. 700 पॉईंट डाव जोन्स खाली गेलेलं. US जॉब्स रिपोर्ट्स चांगले आले आणि त्यामुळं व्याजदर कट जे होण्याची संकेत होते मार्चमध्ये ते पूर्णतः मावळलेले मार्केटला अपेक्षित राहिलं आणि व्याजदर कट होणार नाही मार्चमध्ये. यामुळं मार्केटवर दबाव आला. डॉलर इंडेक्स वाढला, बॉन्ड यील्ड्स वाढल्या, USच्या 10 year ट्रेजरी यील्ड्स आणि त्याचा प्रभाव स्टॉक मार्केटवर झाला. US मार्केट क्रॅश झाले आणि परिणामी आपलं मार्केटसुद्धा ओपनिंगपासूनच डाऊन राहिलं. इन बिटवीन रिकवर होण्याचा प्रयत्न केला पण सक्षम राहू शकलं नाही आणि महत्त्वपूर्ण सपोर्ट जो होता 23,250 तो ब्रेक झाला आणि 23,000च्या आसपास निफ्टी बंद झाली. शुक्रवारी म्हणते की सेटअप वीक आहे. बँक निफ्टीमध्ये पर्टिक्युलर खास करून पडझड होत आहे. बँकांच्या EPS ग्रोथला घेऊन आणि व्याजदर संकेत कट होण्याचे चान्सेस कमी आहेत या अनुषंगानं आणि त्यामुळे मार्केटमध्ये परत पुन्हा कंटिन्यू जे आहे सेलिंग प्रेशर सेल ऑफच बघायला मिळतो आहे. नोज डाईव्ह म्हणता येईल. तोंडावर पडल्यासारखं झाले. मार्केट रोजच खाली येते. महत्त्वपूर्ण सगळ्या सपोर्ट लेवल्स ब्रेक केल्यात. एखादी शॉर्ट कवरिंग रॅलीज मार्केटला रिकवर करू शकते. फक्त पॉझिटिव्ह गोष्ट आहे की फ्रेश शॉर्ट या लेवलला अवॉइड आहेत कारण ओव्हरसोल्ड झोनच्या आसपास आहेत मार्केट. मी शुक्रवारी म्हटलं मार्केट ओव्हरसोल्ड झोनच्या आसपास आहे. बाउन्स बॅक कधी येईल पण कुठून येईल आता. मेजर सपोर्ट लेवल आज ब्रेक झाल्यामुळं आपण नेक्स्ट सपोर्ट लेवल जे आहेत ते अजून थोड्या खाली आहेत. त्यामुळे थोडं वेट करणं गरजेचं आहे. साईडलाईन्सवर बघणं गरजेचं आहे. मार्केटला एक डिसायसिव्ह शॉर्ट कवरिंग रॅली येऊन एक चांगली 2-3 दिवस पुलबॅक रॅली आल्याशिवाय आपण कन्सिडर नाही करू शकत की मार्केट थोडंसं बॉटम आउट किंवा स्थिरता होण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे ओव्हरऑल मार्केटसाठी सध्या लॅक ऑफ पॉझिटिव्ह न्यूज आहेत. जसं बँकांचे रिझल्ट्स पॅन आउट होतील या वीकमध्ये गुरुवारपासून बँक्सचे रिझल्ट्स यायला चालू होतील. मे बी त्यानंतर थोडी बँक निफ्टी स्थिरतावर होईल. बँक निफ्टी हेवी सेक्टर आहे, हेवी वेट आहे निफ्टीमध्ये. जर बँक निफ्टी आणि बँकिंग सेक्टर स्टेबलाइज झालं तर निश्चित मला वाटतं मार्केटसुद्धा स्टेबलाइज निफ्टी होण्याचा प्रयत्न होईल. मार्केटसाठी पॉझिटिव्ह गोष्ट CPI आकडे घेऊन आलेले आहेत. 5.22 महागाई दर खाली आलेला आहे 5.5%वरून 5.48वरून 5.22 CPI इन्फ्लेशन भारतामध्ये आलेलं आहे. ते पॉझिटिव्ह आहे मार्केटसाठी पण अजूनही थोडं इतकंही पॉझिटिव्ह नाही की मार्केट इमिजिएट शार्प बाउन्स द्यायला हवेत असं मला वाटतं. एखादी शॉर्ट कवरिंग येईल पण बाउन्स येईल असं मला वाटत नाही कारण RBIचं टार्गेट आहे 4% आणि अजून 4%पेक्षा महागाई खूप लांब आहे. त्यामुळे RBIची सुद्धा व्याजदर कपातीचे संकेत मला वाटत नाही की क्लिअर आउट होतील आजच्या CPI आकड्यावरून. थोडं वेट अँड वॉच करणं गरजेचं आहे. त्यात गव्हर्नर नवीन आलेले आहेत RBI. त्यांची पहिली पॉलिसी पुढच्या महिन्यामध्ये होईल फेब्रुवारी. त्यानंतर थोडीशी शक्यता कमी आहे फेब्रुवारीत व्याजदर कट होण्याची पण बघायला हवी. पण ओव्हरऑल मार्केटसाठी ऑल इज नॉट वेल, ऑल इज नॉट गुड. थोडंसं कॉशियसली वेट करायला पाहिजे साईडलाईन्सवर. मार्केटला एखादा बेस बनण्यासाठी एखादं सपोर्ट घेऊन थोडंसं बाउन्स देण्यासाठी तोपर्यंत मार्केट जे आहे ते कंटिन्यू थोडं डिक्लाइनिंग होऊ शकतं. टेक्निकल लेवल्स बाबतीत बघायला झालं तर निफ्टी 23,000 इमिजिएट बेसिसला सपोर्ट आहे. एक मायनर सेंटिमेंटल सपोर्ट म्हणता येईल. 23,000च्या खाली आलं तर 22,700पर्यंत निफ्टी येऊ शकतं. 22,700 एक सपोर्ट आहे. बँक निफ्टीला तसं म्हटलं तर मेजर सपोर्ट 47,000च्या आसपास आहे. इथून 1,000 पॉईंट खाली बँक निफ्टी तुम्ही गेले कित्येक दिवस बघताय रोज 600-700 पॉईंट खाली येते. तर मग तर मला वाटत नाही की 47,000 आली तरी काय फारसं काही मोठी गोष्ट असेल. पण मला वाटतं त्याच्या आधी 48,000 एक मायनर सपोर्ट सेंटिमेंटल लेवल इमिजिएट बेसिसला आहे. 48,000च्या खाली आलं तर फर्दर डिक्लाइनिंग येऊ शकते. 47,900 ते 48,000 एक बँक निफ्टीला सपोर्ट आहे. निफ्टीला 23,000 मायनर सपोर्ट आहे. त्याच्या खाली गेलं तर 22,700 पण निफ्टी येऊ शकते. हायर लेवलला निफ्टीला स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे 23,250 ते 300. 23,300च्या वर क्लोज दिला तर फर्दर रिकव्हरी येऊ शकते. एवढा बँक निफ्टीला सुद्धा आजचा जो कालचा क्लोजिंग लो होता 48,600च्या आसपासचा त्याच्यावरती बँक निफ्टी गेली तरच रिकव्हरीचे चान्सेस आहेत. 28,000च्या वर मेंटेन राहिलं तर 48,500पर्यंत जाऊ शकतं. या लेवल्सनुसार निफ्टीमध्ये काम करा पण थोडंसं बाय अँड डीप राहा. पण थोडंसं मार्केटला साईडलाईन राहिलं तर बरं होईल. मार्केटला एखादं शॉर्ट कवरिंगनं एक 2-3 दिवस बाउन्स बॅक घेणं गरजेचं आहे. तर मार्केटला आपण एक फर्म टेक्निकल लेवल्स बॉटम फाउंड होण्याची प्रोसेस चालू होणं गरजेचं आहे. तर आपण म्हणू शकतो मार्केट वर जाईल. पण ओव्हरऑल मार्केट ओव्हरसोल्ड झोनमध्ये मार्केटला कधीही बाउन्स येऊ शकतो आणि कोणत्याही लेवलवर येऊ शकतो. भलेही सपोर्ट लेवल खाली आहेत पण शॉर्ट कवरिंग रॅली कुठूनही ट्रिगर होऊ शकते. हे थोडंसं तुम्ही माइंडमध्ये ठेवून ट्रेड करा. आज NSEमध्ये 212 शेअर्स वाढले. त्या बाजूला 2300 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये 46 शेअर्समध्ये पडझड आहे. 4 शेअर्समध्ये फक्त वाढलेले आहेत. ते IT सेक्टरचे होते म्हणजे पडणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे. सगळ्या सेक्टर्समध्ये पडझड झालेले आहे. बँक्स, ऑटो, IT, मेटल सगळ्या सेक्टर्समध्ये पडझड आहे. पण ते फारसे जे आहेत ते सेक्टर पॉझिटिव्हमध्ये नाहीत. ब्रॉड बेस्ड सेलिंग आपल्याला बघायला मिळते.
ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा झाला तर डाव जोन्स 200 पॉईंट मायनस आहे आत्तासुद्धा. युरोपियन मार्केट्स अर्धा 1% मायनसच होते. US मार्केट 200 पॉईंट मायनस आहे. जर US मार्केटमध्ये पडझड झाली तर बॅक टू बॅक आपण उद्या मायनस येऊ शकतो, निगेटिव्ह येऊ शकतो. पण लोअर लेवलवरून ओव्हरसोल्ड असल्यामुळे कुठेही शॉर्ट कवरिंग येऊ शकतं. सपोर्ट लेवल अजून खाली आहेत, पण इन बिटवीन मार्केट शॉर्ट कवरिंग कधीही दाखवू शकतं असं मला वाटतं. त्यामुळे थोडंसं कॉशियस राहा, साईड लाईनवर राहा. तर बघूया उद्या मार्केट्स कशा पद्धतीने बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ असेल लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.